मध्ये सगळं मोकळा एरिया असल्यामुळे हॉल फन पाडून पुन्हा गेला बघा आतमध्ये. सोप्याखाली गेलंय काय बरं तर थांबले लक्ष ठेवलंय ना तुम्ही. इकडून असं गेलं स्वच्छखाली तिथं तुम्ही राहिले तुम्ही दारात बघितलं का मावशी. कुठं होता मावशी इकडचं का राईट साईडचं का इकडं होता ना. खाली गेला त्या पायापाशी बघतील पलीकडून. अच्छा तिथे बसलाय का. मला काय हादा नाही. बघा विषारी साप हॉल आहे मित्रांनो आणि सोफ्याखाली येऊन बसलाय. तर झालंय असं की घरामध्ये सगळं मोकळा एरिया असल्यामुळं हॉल अगदी मोकळा आहे. त्याच्यामुळे तो पटकन मावशींना दिसला साईडने आलेला. फन पाडून पुन्हा गेला बघा आतमध्ये. पण फुतकारलं मला त्याने हालचाल बघून आणि आता पुन्हा तो आतमध्ये सरकले. सोपे पण जड आहेत. हाय हाय साप हाय. सगळ्यात जास्त तर बघा हो 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 तुला काही करणार नाहीये. जर तुला माझी भाषा कळत असती तर तू पण नसता काढला लगेच माझ्याकडे आला असता. पण सापाला कान नसतात मित्रांनो. साप आवाज नाही ऐकू शकत आणि विषारी साप आहे. घरामध्ये काळजी घ्या. रात्रीचा दरवाजा वगैरे उघडा नका ठेवत जाऊ. घराच्या आसपास अडचण नका ठेवत जाऊ जेणेकरून हे साप तुमच्या घराच्या अवतीभोवती फिरकणार नाही. तो पूर्ण सोफ्याकडे चाललाय. डेंजर आहे. तुम्हाला वाटत असेल फरशीवर सापाला चालता येत नाही पण तुम्ही बघू शकता किती चांगल्या पद्धतीने चालतोय. आणि जरी मी आता शूज काढला असेल ना बाहेर तरी पण मी सेफली त्याला पकडू शकते. पायापर्यंत येत नाही असा साप. आपण चुकीच्या पद्धतीने पकडला तर आपला पाय धरणार आपला हात धरणार. सेफ पद्धतीने पकडणार आहे मी त्याला. आता मावशीला कसा दिसला ते विचारतेस मी. कारण काय त्यांचं लक्ष खरंच चांगलं आहे घरात म्हणजे त्यांना हे दिसला. फोटो काढला ना भरला आता. नाही त्याच्यासाठी सफिशियंट आहे. सफिशियंट आहे. तो एवढ्या वरणीत आरामात बसू शकतो. कुठलाय का झालं का बघून. मला तुटलेली बरणी दिली ना पण तुम्ही मला दुसऱ्या बरणी टाकावं लागलं.